Hello, welcome all of you. Myself Vishal. So काल आपण टीचिंग ॲप्टिट्यूड विषयी सुरुवात केलेलीच होती. बट आजपासून आपण इन डिटेल स्टार्ट करतोय. तर टीचिंग ॲप्टिट्यूड नंतर रिसर्च ॲप्टिट्यूड किंवा बाकीचे जे काही पॉईंट्स आहेत जसे आपण एक एक संपत जाईल तसे आपण कव्हर करत जाणार आहोत. सो तुमचा सिलेबस कंप्लीट नक्कीच होईल. तर आज आपण टीचिंग ॲप्टिट्यूडला स्टार्ट करूया. तर बेसिकली हा जो आहे तो टीचिंग ॲप्टिट्यूडचा सिलेबस आहे. तर टीचिंग ॲप्टिट्यूडमध्ये हे टोटल 6 पॉईंट्स आहेत जे आपल्याला कव्हर करायचे. या 6 पॉईंट्सवरती तुम्हाला प्रत्येक सेटच्या प्रिव्हियस इयरमध्ये पण तुम्ही बघा. टीचिंग ॲप्टिट्यूड हा जवळजवळ 10 मार्क्सला येतो. कंप्लीट 10 मार्क्स. 5 क्वेश्चन असतात टीचिंग ॲप्टिट्यूडचे. सो तुम्हाला या 6 पॉईंटमधून इझिली इझिली तुम्हाला ते 10 मार्क्स मिळून जातील. तर हे काही बेसिक पॉईंट आहेत. तर टीचिंग ॲप्टिट्यूड, व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ टीचिंग, ऑब्जेक्टिव्ह, लेवल ऑफ टीचिंग. या 3 टाइप्स आहेत: मेमरी लेवल टीचिंग, अंडरस्टँडिंग लेवल टीचिंग अँड रिफ्लेक्टिव्ह लेवल टीचिंग, अँड कॅरेक्टरिस्टिक अँड बेसिक रिक्वायरमेंट. तर आज आपण याच्यामधले हे 2 पॉईंट कव्हर करणार आहोत, कन्सेप्ट अँड ऑब्जेक्टिव्ह. हां, जसा जसा वेळ जाईल तसं जसं गोष्टी स्पीडमध्ये येतील, त्यामुळं त्याचा लोड तुम्ही घेऊ नका. ठीक आहे. हा सिलेबस आहे. आपण ऑलमोस्ट हा सिलेबस रोजच पाहणार आहोत. एक एक पॉईंट आपण घेऊन पुढे जाणार आहोत. हे पुढचे टाईप आहेत सिलेबसचे. ठीक आहे. सो आपण डायरेक्टली आपल्या सिलेबसला स्टार्ट करूयात आजपासून. ठीक आहे. तर आपण टीचिंग ॲप्टिट्यूड शिकतोय. ठीक आहे. तर टीचिंग ॲप्टिट्यूड शिकण्याआधी सगळ्यात महत्त्वाचं एक शॉर्ट इंट्रोडक्शन आहे टीचिंगचं. म्हणजे काय, टीचिंग म्हणजे काय आहे नक्की? आम्ही अगदी लहानपणापासून टीचिंग पाहत आलोय आपल्या टीचर्स. ते कसे शिकवतात, त्यांच्या पद्धती काय आहेत. मी कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलेलं होतं. आणि टीचिंगचं म्हणजे नक्की महत्त्व काय? म्हणजे आपल्याला टीचिंग थ्रू काय सिद्ध करायचंय आणि टीचिंग ॲप्टिट्यूड हा तुमच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे या एक्झाममध्ये. कारण की ही एक्झाम आहे असिस्टंट प्रोफेसरची. आणि जेव्हा तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर व्हायचं असेल तर टीचिंग इज अ मस्ट, खूप रिक्वायर्ड स्किल आहे. तर तर याचं महत्त्व सांगणारे काही पॉईंट्स आहेत. म्हणजे टीचिंगचा गोल काय? म्हणजे आपण किती वेळा तरी ऑब्झर्व केलेलं आहे की काही टीचर्स आपल्याला टीचिंग आवडतं, काही जणांचं आवडत नाही. त्याच्या मागे आपले आपले पर्सनल पॉईंट्स असू शकतात. सो लर्निंग इज द गोल. म्हणजे तुम्ही जेव्हा टीचर व्हाल तेव्हा बेसिक तुमचा जो गोल असणार आहे तो तुमच्या विद्यार्थ्यांना शिकता आलं पाहिजे तुमच्याकडून. जस्ट इन्स्ट्रक्शन नाही. म्हणजे तुम्ही पाहिले की काही टीचर्स जस्ट इन्स्ट्रक्शन देतात. मीन्स मला काय त्यांची बुराई नाही करायची, बट इट्स अ ट्रू फॅक्ट. बट त्याच्यातनं किती लर्निंग होतंय हे पण पाहणं महत्वाचं आहे. आणि दिस सेकंड पॉइंट इज देर इज अ क्लोज रिलेशनशिप बिटवीन एज्युकेशन, टीचिंग अँड लर्निंग. तर ह्या 3 पॉइंट्सचा सायमल्टेनियस बॅलन्स म्हणजेच टीचिंग आहे. म्हणजे फक्त टीचिंग हा एक शब्द नाहीये, तर तो शिक्षणाला आणि शिकण्याला दोघांनाही जोडला गेलेला आहे. तर टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे काय आहे नक्की? टीचिंग ॲप्टिट्यूड रेफर्स टू नॅचरल ॲबिलिटी. म्हणजे काय आहे की तुम्ही बघा, लहानपणी जर तुम्ही कधी ट्राय केलं असेल तर तुम्हाला शिकवण्याची वगैरे काही जणांना लहानपणापासूनच एक नॅचरल आवड असते. आणि नसेल जरी ती आपण डेव्हलप करू शकतो, त्याचा काही इश्यू नाही. सो टीचिंग ॲप्टिट्यूड रेफर्स टू द नॅचरल ॲबिलिटी ऑर इन्क्लिनेशन टू एक्सेल इन द प्रोफेशन ऑफ टीचिंग. म्हणजे नॅचरल ॲबिलिटी असेल तर त्याला ग्रो करणं, आणि नसेल तर आपल्यामध्ये ती गोष्ट डेव्हलप करणं, हाच एक टीचिंग ॲप्टिट्यूडचा मेन उद्देश आहे. So again, a strong teaching aptitude is often linked to passion for continuous learning. तुम्ही बघा ना, तुम्ही स्वतः शिकता तेव्हा काही गोष्टी अंडरस्टँड नाही होत तुम्हाला. पण जेव्हा तुम्ही शिकवता गोष्टी एखाद्याला किंवा
तुम्ही तुमच्या मित्रालाच एखादी कन्सेप्ट समजून सांगता, तेव्हा ती गोष्ट तुमच्या माइंडवरती अगदी खूप काळापर्यंत फिट होऊन जाते. सो लर्निंग महत्वाचं आहे, बट थ्रू द टीचिंग. सो स्ट्रॉंग टीचिंग इज ऑफकोर्स की तुमच्या पॅशन सोबत लिंक असणं आवश्यक आहे, कारण टीचिंग मध्ये पॅशन इज मच मोर इम्पॉर्टंट. हा खूप मोठा पॉइंट आहे याच्यातला. पॅशन हा हा जो वर्ड आहे, तर असेच काही फसवे एमसीक्यू तुम्हाला टाकतात की बाबा बिईंग अ टीचर तुम्ही तुमच्यामध्ये काय असणं अपेक्षित आहे. मग असाही एखादा क्वेश्चन येईल की चला तुमच्यामध्ये नॉलेज असणं गरजेचं आहे. येस, ऑफकोर्स नॉलेज असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे डिग्री असणं महत्वाचं आहे. असे कन्फ्युजिंग नियर अबाउट सेम वाटणारेच ऑप्शन्स तुम्हाला एमसीक्यू मध्ये दिसतात. बट सगळ्यात महत्वाचं जर काय असेल, सगळ्यात महत्वाचं, तर ते आहे पॅशन. वेट, ते म्हणजे सर्वात महत्वाचं काय, पॅशन. ठीक आहे. तर पुढे काय आहे? तर फक्त लर्निंग जे काही टीचिंग आहे ते तुम्हालाच फक्त एनरिच करत नाही, तुमच्या स्टुडंटलाही एनरिच करतं, आणि त्या गोष्टी लॉंग टर्म मध्ये तुमच्या मनावरती त्या बिंबवल्या जातात विथ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. तर लर्न जे आपण आधीच डिस्कस केलेलं आहे, फक्त काही स्टुडंट नाही, तर ते तुमच्या स्वतःच्याही मनावरती त्याचा खूप चांगला अफेक्ट पडतो. And last and important point, the teaching aptitude involve a combination of effective communication. So टीचिंग मध्ये सर्वात महत्वाचा पॉइंट हा सुद्धा आहे की कम्युनिकेशन कसं आहे तुमचं. म्हणजे तिथं भाषा नाही मॅटर करत, कम्युनिकेशन स्किल इज मच मोर इम्पॉर्टंट. ॲडॅप्टेबिलिटी, ॲडॅप्टेबिलिटी इज नथिंग बट, तुम्ही बऱ्याचदा असं होतं, अगदी आत्ताच बघा, मीही स्वतः अडखळलो तुमच्याशी. तर काही गोष्टी ऑन स्क्रीन असेल किंवा ऑन बोर्ड असेल तर ॲडॅप्ट होत नाहीत, लगेच ॲडॅप्ट नाही. तर त्यासाठी लागते प्रॅक्टिस. ठीक आहे, तुमच्या सहित मलाही ॲडॅप्ट व्हायला वेळ लागेलच याच्यामध्ये, कारण की शिकवण्यापेक्षा ही गोष्ट खूप कठीण आहे की बिईंग अ टीचर आणि त्याचा एक ॲप्टिट्यूड माइंडसेट कसा आहे हे शिकवणं. आणि पॅशन ऑफकोर्स आत्ताच डिस्कस केलंय आपण की पॅशन फॉर लाईफ लॉंग लर्निंग, म्हणजे एकदा जर तुम्ही ठरवलंय की तुम्हाला टीचर व्हायचंय, तर तुमच्यामध्ये लाईफ लॉंग लर्निंग ॲटिट्यूड हवं आहे, अँड ॲबिलिटी टू एम्पथाइज अँड बिल्ड पॉझिटिव्ह रिलेशनशिप विथ स्टुडंट. तुमच्या तुमचा सर्वात महत्वाचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो तुमचा स्टुडंट आहे, त्याच्यासोबत जे काही तुमचं नातं आहे तेच इम्पॉर्टंट आहे. कारण की टीचर हा स्टुडंट विना नाही घडू शकत, त्यामुळे स्टुडंट सोबतचं जे रिलेशन आहे दॅट इज मच मोर इम्पॉर्टंट. दिस इज अ शॉर्ट इंट्रोडक्शन अबाउट टीचिंग. ओके, सो लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. सो टीचिंग, सो टीचिंगची कॉन्सेप्ट काय, व्हॉट इज द कॉन्सेप्ट बिहाइंड टीचिंग. म्हणजे आता तुमच्यापैकी खूप जणांच्या काही कल्पना असतील की बाबा शिकवणं असं, अजून काय आहे शिकवणं, चला गायडन्स देणं, अजून काय, चांगले इन्स्ट्रक्शन देणं स्टुडंट्सला. सो दिस इज द ऑल बेसिक कॉन्सेप्ट ऑफ टीचिंग. सो वन बाय वन द प्रोसेस बाय विच वन पर्सन इन्स्ट्रक्ट, बाय टीचर असेल किंवा आपण टीचर टू टीचर किंवा टीचर टू स्टुडंट किंवा स्टुडंट टू स्टुडंट, instruction plays very important role, but not only instruction, त्याच्यासोबत तो एक टीचिंगचा फील हवा, तुमचं पॅशन आहे हवं. सो इन्स्ट्रक्शन इज अ व्हेरी प्रायमरी पार्ट ऑफ टीचिंग. अगेन द डेलिबरेट कंट्रोल अँड गायडन्स ऑफ द लर्निंग प्रोसेस इज नोन ॲज टीचिंग. गायडन्सचा एक पार्ट आहे. ठीक आहे. अगेन टीचिंग इज इन्स्ट्रक्शन टू समवन टू ट्रेन देअर माइंड फॉर बेटरमेंट ऑफ लाईफ. ऑफकोर्स तुमचं माझं किंवा भविष्यात जे कोणी प्रोफेसर बनणार आहेत त्यांचं एकच उद्दिष्ट आहे की समोरच्या ॲस्पायरिंग माइंड्सला
एका चांगल्या आयुष्याकडे घेऊन जाईल आणि त्यासोबत तुमचं लाईफ सुद्धा बेटर होणारच आहे. And again, what aptitude in teaching means skills and ability or natural ability. सो आपण आत्ताच तो पॉइंट डिस्कस केलेला आहे की टीचिंग मध्ये स्किल्स हवे. स्किल्स म्हणजे फक्त बडबडण्याचे स्किल्स नाही. तुम्हाला बोर्ड सोबत विद्यार्थ्यांच्या मनावरही कंट्रोल करता आलं पाहिजे. रागाने नव्हे तर अगदी तुमच्या स्किल्सने. स्किल्स म्हणजे तुम्हाला एखादी क्रिटिकल गोष्ट सुद्धा तुम्हाला खूप इझिली समजून सांगता आली पाहिजे. दॅट्स द स्किल. आणि त्याच्यामध्ये थोडासा फन ऍड केला पाहिजे. फन ऍड करायला सुद्धा खूप मोठी ॲबिलिटी लागते. ठीक आहे. Again, what teaching is a skillful use of information, experience, and scientific concept with the goal of creating setting that will support learning. म्हणजे टीचिंग ही एक प्रकारची साखळी. म्हणजे तुम्ही बघा ना, तुमच्या बुकमध्ये इन्फॉर्मेशन आहे. सपोज मॅथमॅटिक्सचा कोणता तरी टॉपिक आहे, ती एक इन्फॉर्मेशन आहे आणि तुमचा एक्सपिरियन्स ती इन्फॉर्मेशन स्टुडंट समोर इम्प्लिमेंट करणार. काही सायंटिफिक कन्सेप्ट असते किंवा गोल ऑफ क्रिएटिंग सेटिंग. सेटिंग म्हणजे बघा ना तुम्ही की एक साखळी कशी आहे की तुम्हाला आधी लर्न करावं लागतं, नंतर तुमच्या मनामध्ये ते तुम्हाला परत 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 रिपीट करावं लागतं. देन तुम्ही स्टुडंट समोर जाता. मग यांनी काय बिल्ड होतं, एक कम्प्लीट लर्निंग प्रोसेस बिल्ड होते. दॅट इज व्हॉट द टीचिंग. ओके. सो तुमच्या स्वतःच्याही खूप साऱ्या डेफिनेशन्स असतील टीचिंग बाबत. सो दॅट इज ऑल्सो required. That is also perfect. And the last point of our slide is objective of teaching. The objective आपण ज्याला मराठीमध्ये वैशिष्ट्य म्हणतो किंवा कॅरेक्टरिस्टिक सुद्धा म्हटलं तरी चालेल. म्हणजे जवळपास सेमच आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग आणि कॅरेक्टरिस्टिक. थोडाफार फरक असेल पण तुम्हाला जवळपास सेम वाटू शकतो जर तुम्ही टीचिंग ॲप्टिट्यूडचा स्टडी करत असाल. सो टीचिंग काय आहे, एक कन्सिस्टंट प्रोसेस आहे. म्हणजे जर तुम्ही कन्सिस्टंटली शिकलाच नाही तर तुम्ही पुढे कसं जाणार. त्यामुळे तुम्ही शिकत तर आहात पण शिकवणाऱ्याला सुद्धा त्या प्रोसेसमध्ये कन्सिस्टंटली पुढे जावं लागतं. अगेन टीचिंग इज अ डेव्हलपमेंट प्रोसेस. ऑफकोर्स तुम्ही शिकवताय, तुमचा स्वतःचाही आत्मविश्वास खूप बळावला जातो आणि कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात कायमस्वरूपी राहून जातात. सो टीचिंगचा फक्त पार्ट विद्यार्थी घडवणं नाही, त्यासोबत तुम्ही स्वतःही घडता. ऑफकोर्स इट इज अ सोशल सर्व्हिस. आणि टीचिंग हा इतर प्रोफेशनपेक्षा खूप वेगळं प्रोफेशन आहे. बिकॉज इट्स ऑल द पॉइंट्स बिलॉंग्स टू द रिस्पेक्ट. मग त्याच्यामध्ये टीचिंग हेल्प टू अंडरस्टँड लर्निंग अँड न्यू थिंग्स. ऑफकोर्स जेव्हा तुम्ही नव्याने प्रोफेसर बनाल तेव्हा तुमच्यासाठी खूप टफ टास्क असणार आहे की गोष्टी नव्याने शिकणं आणि ते स्टुडंट समोर इम्प्लिमेंट करणं. अँड टीचिंग इज द बेस्ट प्रोफेशन अमंग एव्हरीथिंग, as I said earlier. So these are the objective of teaching. So तुमच्याप्रमाणे हे ऑब्जेक्टिव्ह बदलले जाऊ शकतात. तुम्हाला काही वेगळं वाटत असेल रिलेटेड टू द ऑल दिस पॉइंट, सो दॅट इज ऑल्सो परफेक्ट. सो त्याचा काही इश्यू नाही. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आपण इथून पुढे एकदम स्पीडमध्ये जाणार आहोत. स्पीडमध्ये म्हणजे कॉन्सेप्ट सोडून नाही. आज फक्त थोडेच पॉइंट कव्हर झालेत, म्हणजे जास्त पॉइंट आणि इम्पॉर्टंट पॉइंट ॲज पर युअर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ते सगळे तुम्हाला उद्याच्याला कव्हर होताना दिसतील. ओके. सो थँक यू व्हेरी मच.